तर तुम्ही बघू शकता ही माझी रूम आहे. असा काही व्ह्यू आहे. आयडी कार्ड बघा कसा चिकना दिसतंय पोरका. आपल्या इथं याला मुंबईमध्ये लोकल बोलतात, पण इथं ट्रॅम बोलतात. युनिव्हर्सिटीमध्ये मला सर्वात जास्त जी गोष्ट आवडते ती तुम्हाला मी दाखवतो. त्याला बघा घेते ट्रिम मारण्यात हिची केस कापत बसते. आता बघू. तर हे बघा मी रातचा आता फायनल लुक केलेला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट आता उठलेलो आहे आणि आता वाजलेत 11. आज काही शेड्यूल नव्हता म्हणून थोडा आरामात उठलो आहे. काल असाइनमेंट्स वगैरे कंप्लीट केले आणि फायनल सबमिशन झालेलं आहे. तर आता एक आमचा मॉड्यूल अजून एक बाकी आहे, तर त्याची मेंटॉर मीटिंग आहे. तर मला वाटते ती मेंटॉर मीटिंग काहीतरी दुपारी 3 वाजता आहे. तर एक मॉड्यूल बाकी आहे. तर बघूया मेंटॉरसोबत काय मीटिंगमध्ये बोलणं वगैरे होतं. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तिथपर्यंत बघूया आजचा दिवस कसा जातो आहे पुढे. तर आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता थोडा काहीतरी नाश्ता वगैरे बनवेन आणि जाईन युनिव्हर्सिटीला. मेंटॉर मीटिंग आहे जसं मी तुम्हाला सांगितलेला. पण त्याआधी तुम्ही माझी रूम बघा. मी तुम्हाला रूम नाही दाखवली माझी. सो हे बघा. तर तुम्ही बघू शकता ही माझी रूम आहे. थोडी मेस्डअप आहे बट चालते आता. सवय झालेली आहे मला पण, तुम्हाला पण होईल. आणि ह्या बघू शकता मी आहे आणि ह्या रूममधून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर असा काही व्ह्यू आहे माझ्या रूममधला. आणि ह्या ॲकोमोडेशनचा एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला सिटी सेंटर इथे 2 मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि जो ब्रॉडमार्श जो बस स्टेशन आहे नॉटिंगमचा तो पण इथे 2 मिनटावर आहे. सो आणि रेल्वे स्टेशन पण 5 मिनटावर आहे वॉकिंग डिस्टन्स. सो तुम्हाला सर्व गोष्टी ॲक्सेसिबल आहेत या ॲकोमोडेशनपासून. तर तुमच्यामधून कोणाला पण सप्टेंबर इंटेकसाठी किंवा जॅन इंटेकसाठी बुकिंग्स वगैरे करायचे असतील तर इथे मी माझा इंस्टाग्राम ID मेन्शन करतो आहे. मला तुम्ही DM करू शकता. सो मी तुम्हाला हेल्प करू शकतो तुमचं ॲकोमोडेशन बुक करायला. तर काही सीन असं झाला आहे की मला आता आलेला प्रोफेसरचा मेल आणि तो बोललेला आहे की तू थोडा लवकर येऊ शकतो का. तर मी बोललो ठीक आहे चालेल मला आहे पॉसिबल. मग तो बोलला की आता लगेच तू 1 तासामध्ये ये. तर मग मी डिसाईड केलं की पटापट काहीतरी नाश्ता वगैरे बनवतो आणि मग भेटतो प्रोफेसरला. तर मग आता बघा तुम्ही. महाराष्ट्राचा नाश्ता बोलल्यावर कांदेपोहेची आठवण येणार नाही असं होऊच नाही शकत. पटकन कांदेपोहे वगैरे बनवले झटपट पटापट. आणि आता पटापट खाऊन घेतो आणि जातो युनिव्हर्सिटीला. तर आता रेडी वगैरे झालेलो आहे कॉलेजला जायला. तुम्हाला दाखवतो मी. हा बघू शकता आजचा आउटफिट. आता जॅकेट वगैरे घालायची गरज लागत नाही कारण की ऊनच इतका असतोय. 3 वाजू दे 4 वाजू दे संध्याकाळचे 7 वाजू दे 8 वाजू दे रात्रीच्या 8 वाजले तरी ऊन वगैरे असतो. म्हणून आता जॅकेटची वगैरे गरज लागत नाही. तर चला पुढचं दाखवतो मला. हा आहे माझं ॲकोमोडेशन जिथं मी राहतो. आणि ID कार्ड बघा कसा चिकना दिसतंय पोरका. आणि आता सिटी सेंटरमध्ये आलेलो आहे. फक्त 2 मिनटं. इथून फक्त राईड घ्या. हा रस्ता इथून फक्त राईड घेतला आणि अजून एक राईड घेतला की आला आमचं ॲकोमोडेशन. हे बघू शकता. आपल्या इथं याला मुंबईमध्ये लोकल बोलतात, पण इथं ट्रॅम बोलतात. पण ही ट्रॅम आहे आपले लोकल्स असतात ते सिटीच्या बाहेरून जातात. इथे सिटीच्या आतमध्ये म्हणजे घराच्या समोर पण ट्रॅम थांबते. ही खासियत आहे बाहेरच्या सिटीजची. आणि स्पेशली नॉटिंगममध्ये आमची युनिव्हर्सिटी जवळ पण ट्रॅम थांबते. ते एक चांगली गोष्ट आहे, खासियत आहे नॉटिंगमची. यांची युनिव्हर्सिटी भरलेली दिसते. हा फक्त सिटी सेंटर आहे आणि इथून फक्त वरती चढलो आणि थोडासा एक 5 मिनटावर चालत गेलो की आमची युनिव्हर्सिटी येते. तर तुम्हाला मी दाखवतो, बघत राहतो मी. आणि जसं तुम्हाला मी बोललो 5 मिनटं फक्त तिथून चालत आलो मी आणि लगेच युनिव्हर्सिटीला पोचलो. ही बघा युनिव्हर्सिटी. ह्याचा एक एंट्रन्स तिथे आहे तो वाला आणि हे एक या साईडनं इथून जातं लेफ्ट मारायचं. आणि हा इथे आहे ग्लोबल लॉन्च. तुम्हाला दाखवतो मी. हा बघा हा जो आहे ना हा नॉटिंगम ट्रेंट युनिव्हर्सिटी NTUचा ग्लोबल लॉन्च आहे. इथे खूप सारे सर्व ऑलमोस्ट
पूर्ण वर्ल्डमधले स्टुडंट्स जे असतात ते एकत्र येतात आणि सर्व ॲक्टिव्हिटीज वगैरे करतात. तर मग ते एक चांगलं असते सोशल इंट्रॅक्शनसाठी. तर मग आता चला जाऊया युनिव्हर्सिटीमध्ये. ही आहे NTU. चला आता बघूया आतमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. मला वाटेल मॉल वगैरे आहे पण नाही, युनिव्हर्सिटी आहे, मस्त आहे. आणि इथं हा तुम्हाला कार्ड टॅप करायलाच लागतो, नाही तर तुम्ही आतमध्ये जाऊ नाही शकत. ही बघा अशी दिसते आमची युनिव्हर्सिटी. आता बघूया मेंटॉर मीटिंगसाठी अजून टाईम आहे, तिथपर्यंत तुम्हाला बाकीचं दाखवतो. युनिव्हर्सिटीमध्ये मला सर्वात जास्त जी गोष्ट आवडते ती तुम्हाला मी दाखवतो. हा एक वर्ल्ड किचन. इथे तुम्ही येऊ शकता, काय पाहिजे ते खाऊ शकता. आणि मी बघा मेन गोष्ट, अजून काय पाहिजे आपल्याला हे भेटल्यावर. हे बघा कसं आहे, अशी युनिव्हर्सिटी पाहिजे. तुम्ही सध्या युनिव्हर्सिटीमध्ये थांबलेलं आणि आमची युनिव्हर्सिटी बघा साधी नाही. फर्स्ट इन UK फॉर एम्प्लॉयबिलिटी कधी 2025. रेटेड गुड फॉर टीचिंग. फर्स्ट वोटेड बेस्ट इन UK बाय स्टुडंट्स 5 times युनिव्हर्सिटी ऑफ द इयर. सेकंड इन द UK फॉर स्टुडंट लाईफ. युनिव्हर्सिटी चूज करायच्या आधी सर्व गोष्टी चेक करा आणि मग युनिव्हर्सिटीला अप्लाय करा. 15-20 मिनटं झाली मेंटॉरसाठी थांबलो आहे, अजून मेंटॉर काही येत नाही. बघू आता, त्याला पर्सनल कॉल करायला लागेल. टेबलवरती बसलेलो आहे, मेंटॉरसाठी थांबलेलं आहे. मेंटॉरचा अजून काय आता पत्ता नाही आहे. आणि युनिव्हर्सिटी पण एकदमच खाली खाली दिसते. इवन दो इट्स वेनसडे बट युनिव्हर्सिटी खाली आहे. मला वाटते सर्वांचे ऑलमोस्ट लेक्चर्स संपलेत आता. युनिव्हर्सिटी ऑलमोस्ट झालेले आहे कंप्लीट. आता सर्वांचे प्रोजेक्ट्स चालू झालेले आहेत, म्हणून फक्त काही प्रोजेक्ट रिलेटेड वगैरे मीटिंग्स असतील तर ते स्टुडंट्स येतात आणि मीटिंग्स घेतात. मेंटॉर मीटिंगला आलो आहे आणि मित्र भेटला, तो बोलतो त्याची पण मेंटॉर मीटिंग आहे. बरं झाला, मला वाटलं 1-on-1 मीटिंग असेल, पण बघूया आता. मेंटॉर मीटिंग बोलून आम्हाला वाटला घेईल 1 तास 1.5 तास. भेंडी 5 मिनटात संपवली मीटिंग होती का सपसप सांगितलं काहीतरी आणि झाला. अजून काय डाऊट्स आहेत नाही, झाला ठीक आहे, झाला चला सोडला. आता आम्ही काय करू, चाललो मग घरी. आज काय काम नव्हता. ते बोलते माझी केस का, त्याला घेते ट्रिमर ना, हिची केस कापत बसते. आता बघू, दुर्गेश नाही त्याला मजा वाटते. आता बघू ते कशी केस कापते. आता त्याला मी विचारते, राज देख अगर तेरा बाल गलत काटा तो मेरे ऊपर नहीं, ठीक है? सॉरी ब्रो. हाँ चलेगा ना तेरे को? या ठीक है. हाँ बाल आता है काटना, हाँ मेरे को भी आता है. हाँ दोनों में लाके काट दो. बालों पे लगा दो. तर हे बघा, मी राजचा आता फायनल लुक केलेला आहे. हेअर कट झालेली आहे. थँक्यू ब्रो. अच्छा आहे ना, बहुत बढ़िया, पसंद आहे ना? मजा आ गया देख के. अजून काय पाहिजे आपल्याला, असंच रूममेटला हेल्प करत राहायचा. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:15 आणि तुम्ही ऊन बघू शकता. इथे सनसेट होतो. आता समर्स चालू झाले तर सनसेट टाईम असतो 8:30ला सनसेट होतो इकडे. तर मग आता आणि मस्त केस वगैरे कापली, तर बोलते चल थोडं बाहेर जाऊ. चल, तर थोडं चाललो, ग्रॉसरीज वगैरे घेतो आणि लॅपटॉप पण घेतो त्याच्याकडून. सिटी सेंटरला आलो आणि समजलं आहे पब्लिक बेकार आहे. पब्लिक बघा तुम्ही मागं, इथं तिथं सिटीच्या तिथं पण. आज काय माहिती का पब्लिक आहे एवढी. 8 वाजले तरी पब्लिक किती आहे, सॉरी 7:30 वाजलेत आणि
म्हणजे रास पोरापुरी बाहेर देत काय माहिती काय आहे ह्यो बोलले चल बघू. आम्ही चाललो चिकन घ्यायला. चिकन घ्यायचा रस्ता तिकडून आहे. तिकडून जायला ही सगळी यायला बघायला लागेल काय झालंय ना काय नाही. तर आमचं असं आहे का आमचा प्लॅन झाला चिकन सूप बनवायचा. काय नाही मग आलो टेस्कोला पटकन उचलले चिकन ब्रेड. हां ब्रेड फॉर बर्गर. ही इज मेकिंग बर्गर. तर आता मस्त की चिकन सूप बनवू रात्री. इथं आलं का तुम्हाला स्कॅन वगैरे करायला लागतं. स्कॅन करा आणि पे करा. आज पहिल्यांदा मी एवढी पब्लिक बघतोय सिटी सेंटरला. मी 7 महिने आलेलो मी कधीच एवढी पब्लिक नव्हते बघितली. तिथं पण बघा किती पब्लिक आहे. थांबा तुम्हाला नीट दाखवूया. थांबा तिथं असे दिसत नाही. अरे काय बघतोय याला वाटतं मी आता फोटो काढतोय. तर आजचा दिवस इतका काय प्रोडक्टिव्ह नव्हता. फक्त युनिव्हर्सिटीला वगैरे गेलो. जी डेली कामं होती ती करून घेतली. युनिव्हर्सिटी रिलेटेड पण कामं करून घेतली. तर बघूया पुढच्या व्लॉगमध्ये काय येते आणि काय नाही. तिथपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोल तू बी बोल. लाईक शेअर सबस्क्राईब. येस.